श्री स्वामी समर्थ भावांनो, दिवसाची सुरुवात आज स्वामिनीपासूनच चालू झालेली. सकाळी सकाळी मॅडम आज उठलेल्या. आज रविवार म्हटलं निवांत एन्जॉय करायचं, पण मॅडमांनी काय आमच्या आज झोपून दिला नाही. दिवसभर लय आज मज्जा केली आहे तिनं. काय तुम्हाला सांगू, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळं समजेल. सकाळी उठली ती, हिनं चालूच केलं, काय खाली पण झोपणं, डायरेक्ट मांडीव घेऊन बसा. बरं म्हटलं, घेतो म्हटलं तुम्ही, आता काय तुमचं चाललंय ते तुमचं तुम्हीच बघा म्हटलं. असा संडे जर असेल तर एक नंबर वाटते भावांनो. दिवस गेलेला कळत नाही, पोरं बाळांचा दिवस कसा जातो हेच कळत नाही, आणि आज दिवस कसाच खरं गेला ते कळलंच नाही. दुपार कधी झाली, रात्र कधी झाली, दिवस कसा संपला हेच कळलं नाही. मला बाळांच्यात खूप बरं वाटतं भावांनो. असंच दिवस गेला पाहिजे, ह्यासाठीच हे करायचं सगळं, ह्यांच्यासाठी करायचं, बाकी काय नाही. हिचं झालं तोपर्यंत दादासाहेब आमचं उठलं, ते मांडीवर बसलं, त्यांचं चालू झालं. त्यांचं वेगळाच स्वॅग असतो त्यांचा, त्यात काही विषयच नाही. त्यांना मांडीवर झोपायचं असते, पोरगीला साईडला घ्यायचं, पण त्यांना मांडीवर झोपायचं असते. आमच्या दादांचं तेच काम असते. भावांनो, हे खरं आहे की एक लहान बाळ झालं की मोठ्या बाळावर बऱ्यापैकी दुर्लक्ष होतंय त्यात मान्य आहे. पण आमच्या घरात काय झालं आहे की घ्यायला कोण नसल्यामुळं ते दुर्लक्ष व्हायला लागलं. पण असू दे, आम्ही आहे, लक्ष द्यायला काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि त्यातल्या त्यात आमच्या मॅडमने आज लईच नवीन काय काय शिकायला त्या. आज कधी नव्हतं, ती पहिल्यांदा फर्स्ट टाईम तिला बसवलं होतं आणि ती बराच वेळ बसली. ही एक दिवस ही एक खूप बरं वाटलं की तिला बघून की बसायला लागली आहे ती. आम्ही जास्त वेळ बसवत नाही, कारण पाठीचा कण्याला त्रास होईल म्हणून अजून तिला एवढं ते हे झालेलं नसते. पण त्या गोष्टी आज जास्त वेळ म्हणजे हे होत होतं, पण ती जास्त वेळच आज बसली, आणि तिची ती स्वतःच बसायला लागल्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा आनंद वाटला. तोपर्यंत समर्थला म्हटलं जरा व्यायाम कर म्हटलं. तर ह्यो व्यायाम बघा त्याचा, असा व्यायाम बघा कोण करतंय का. 2 वेळाच केला व्यायाम, तोपर्यंत लगेच बॉडी दाखवायला चालू केले. इसको कौन ऐसा देखता है भाई, कैसे देखो, कैसे बॉडी फ्लेक्स कर रही है, देखो देखो, हाँ फोन नादी लागणे का नाही मेरे को, असंच म्हणायला आला डायरेक्ट. आजोबा तोपर्यंत उठलेले. आजोबांना दमवणं हे त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे. दोघं पण तिकडेच गेले. तोपर्यंत आजोबांचा मोबाईल हा माझा मोबाईल म्हणून त्यानं डायरेक्ट घेतला आणि ते मोबाईलवरच खेळायला आला. जरा ओरडल्यानंतर लगेच मोबाईल ठेवला, स्वामींनी लावून टाकलेलं. मग ह्यानं ट्रॅक्टर काढली, तर बॉक्सच ठेवलेत 2 बॉक्स ओढते, आणि ट्रॅक्टर काढा, हे काढा, ते काढा. तोपर्यंत आमच्या मॅडमने आज मशीन लवकर लावलेली, कपडे बाहेर निघालेले लगेच. तिला म्हटलं टाका म्हटलं. नाही काय मग काम घरातलं चालू असतं, त्यामुळे ते गोष्टी होत नाही. त्या लवकर आवर म्हटलं, आज जरा आम्ही आहे तर जरा स्वीट आणि ते आणायचं होतं म्हटलं. तांदूळवाडीत गेलो, स्वीट भाजीपाला घेतला. हे आपल्या भावाचं दुकान नेले स्वीट मार्ट, इथनं ते घेतलं. आलो, पहिल्यांदा ट्राय केलं, म्हटलं जरा दे म्हटलं एखादा काय असलं तर खायला. तिनं ते दिलं खायला. दुपारचा प्रहर चालू झाला आणि समर्थ बाबा झोपलेला, खेळ खेळतच मांडी येऊन झोपला होता. पण आमच्या मॅडमनं ती बघवते विधवा. मॅडम आमच्या बसल्या त्याला उठवायच्या नादात. तोपर्यंत मोबाईल काढला, मोबाईल बघतच बसली. मोबाईल पाहिजे मग. काय ही पिढी मला कळणार झाल्या. एवढे ॲक्टिव्ह आम्हाला ह्या वेळेत ह्या तिच्या वयात काय कळत बी नव्हतं. मला मम्मी सांगायची तर, ही लईच पुढे गेलेली पिढी आहे बाबांनो. इथनं पुढचं अवघड आहे. लई कंडिशन वाईट असणार आहे इथनं सगळ्यांची. एवढी दमवायला लागलीत की लिमिट नाही. तर मॅडम आमची, दादा झोपलाय म्हटल्यावर तर तिचं लईच वेगळं चालू झालं. म्हटलं मोबाईल गेम बघत बस म्हटलं, काय प्रॉब्लेम नाही, हे धर म्हटलं मोबाईल. तर मोबाईल घेतलं तर लईच हराकली. बरं बघ म्हटलं, पण दादाला उठवू नकोस, नाही तो उठला की मग काय घर सगळं डोक्यावर घेणार. पण काय ऐकतंय मी तेव्हा, ऐकल ती स्वामिनी कसली. स्वामींची स्वामिनी आहे ती. विषय हार्ड आहे बाळाचं माझ्या. वॉरियर गर्ल आहे माझी, वॉरियर गर्ल. लगेच मोबाईल पकडायला बघायला लागली, उभा राहते आणि मोबाईल पकडते. एवढंच तिचं काम आहे दिवसभर, फक्त तिचं खेळणं. झोप कमी झालेली असल्यामुळं मुलांना आता दिवसभर खेळणं आणि खाणं एवढंच काम असते. भावांनो, लहानपण देगा देवा, खरंच म्हणते ती. कशाला मोठं झालो आता असं वाटायला लागलं भावांनो, एवढं की नको वाटायला लागले. पण पर्याय नाही, लाईफ इज रनिंग आउट. पळलं पाहिजे, त्याशिवाय चालत नाही. हेच संसार आहे, आणि ह्या संसारातच आपल्याला पुढं जायचं असतं भावांनो. कसं आहे, ही वेळ आहे, त्या वेळेलाच घालवायचं असतं. तर मॅडम आमच्या काही सुट्टी दिनं झाले, त्या समर्थाला उठवायच्याच नादाला लागल्या. गप म्हटलं तर नाही, त्याला वचकारायला लागली तोंडाला. पण मी उठवून दिलं नाही, जाऊ दे म्हटलं. त्यानंतर स्वामिनीच्या संडे असल्यामुळे नखं काढ म्हटलं, कारण तिची नखं लई फास्ट वाढायला लागली. नखं काढ म्हटलं, तोपर्यंत तिनं कावळा बघितला, आणि ती कावळा ओरड त्याला बघून ती त्याच्याकडे बघायला आली. छान म्हटलं, सुंदर म्हटलं.
आणि हाच तो मोमेंट स्वामिनीला आज बसवलं होतं फर्स्ट टाईम. आणि तिला म्हटलं जरा साईडला सरक, समर्थ खेळायला लागला होता तिकडे JCB नंदीने. जरा साईडला सरक म्हटलं, किती वेळ बसते बघूया म्हटलं. त्यासाठी हा व्हिडिओ केला होता. हिला म्हटलं काही न सपोर्ट देता किती वेळ बसते बघूया म्हटल्यावरती पण साईडला सरकली. आणि मॅडमनं आमच्या चक्क 1-1.25 मिनटं आरामात बसली. पण आम्ही तिला म्हटलं दीपाली धर म्हटलं, कारण कसं आहे ते जास्त वेळ थांबल्यावर अजून फर्स्ट टाईम आहे ती पाठ वगैरे दुखायला. तर तेव्हा आमचा दादा तिकडं JCBनं खेळतच बसला होता आणि ही त्याच्याकडे बघत बसलेली. त्यामुळे हिला काय त्या गोष्टी म्हणजे बसलोय आपण नाही काय अजून असं काय तिला हे होत नव्हतं. पण म्हटलं अरकल आणलं, म्हटलं आता धरायला लागतं म्हटलं. तिला म्हटलं उचल पहिल्यांदा म्हटलं तिला. तिला उचलून तर लय लागलंय हसायला, एवढं हसतंय तर. आणि कोणाकडे पण जातंय, ओळख लागत नाही काय नाही काय नाही, सगळ्यांकडे जातंय हसतंय, सगळी माणसं घ्यायला बघते ती. काय समर्थ पण लहानपणी घेऊन देत नव्हता, पण हिनं सगळ्यांकडे जाते त्यामुळे माणसांना कुतूहल वाटायला लागले. आणि मग मी बसल्यावर मग काय त्याचं चालू झालं. भावांनो आयुष्यात हे लय महत्त्वाचं असतंय. तर आमच्या बाळानं गाड्या लावलेल्या सगळ्या, पार्किंग मेंबर्स त्याचं लावलेलं ते दाखवलं. आम्ही परत पप्पांना जरा बसायला येणं झालं म्हणून हे फर्निचर जरा बघायला गेलो होतो. जेवायला बसायनं झालं आहे. तिथं गेल्यानंतर इथं काका फर्निचर म्हणून आहे येलूर पाट्यावर, ते बघितलं. पण त्यांना पाहिजे तसा स्टूलच मिळाला नाही. हे स्टूल लयच बारका आहे ते असं दिसल्यानंतर म्हटलं राहू दे म्हटलं. भावानं बऱ्यापैकी मटेरियल येतं आहे. हे काय पेड हे नाही त्यामुळं काय त्याचा विषय नाही. हे आपण गेलो होतो त्यामुळे तिथं व्हिडिओ केला होता आणि तोच टाकला आहे. नाहीतर माणसाला हे आता हे काय चालू केलं आहे ना बाहेरचं पण दाखवायला आलं. भावानं काय संबंध नाही त्याचा, आपण गेलो होतो म्हणून तो व्हिडिओ केला आहे. घरात आल्यानंतर समर्थन स्वामीने खेळायला आली ती. आत्ता पण तिला झोपवलं होतं, पण ती झोपणं डायरेक्ट बसायला पाहिजे म्हणालेली. म्हणून तिला बसवून हे करायला तर समर्थ खेळायला आलं, लागले रडायला घासायला. काय तिचं चाललं होतं ते तिला माहिती. दादांना हसवलं पाहिजे. त्याचं म्हणणं कसं आहे की तिनं माझ्याकडे बघितलं तर मी हसवतो. बघा हे 45° अँगल कुणाचा असतो का, असं बॅलन्स म्हणायचं असं नॉट विषय हार्ड आहे. 45°मध्ये कळतंय तरी बी नाही पडत हा, असा विषय असतो. बघा भावांनो ह्यो दिवस ह्यासाठी लगीन करायला लागतं, ह्यासाठी पोरं पाहिजे. बघा दिवस कसा जातो हे कळत नाही. आज संडे होता, रात्र झालेली काय नाही भावांनो, हे असं असतंय. त्यामुळे निवांत आणि दिवस एकतर घालवावं ह्यासाठी हे करायचं आहे. कष्ट केल्याशिवाय फळ नाही म्हणते ती, पण ह्या पोरांसाठीच करायला लागते सगळ्या भावांनो. दिवस कधी गेला ते पण कळाला नाही. आणि कामावरून घरात आल्यावर कष्ट किती असतंय, काय असतंय, किती थकवा आलेला असतोय, ह्या पोरांकडे बघितल्यावर सगळं निघून जातंय. आमच्या घरात एकच लेडीज असल्यामुळे दीपाली तिला वेळ नसतोय काम काम केलं तर पोरांकडे लक्ष द्यायला नसतं, यांच्याकडे लक्ष दिलं तर कामाला वेळ होतोय. ज्यावेळेस आम्ही घरात असतो त्यावेळेस ह्या गोष्टी करणं गरजेचं असते. आणि पोरं आमच्याकडे येते त्यामुळे काही विषयच नाही. स्वामिनीला दुसरं कोण नाही चालत. जर आलं जाते पण लई वेळ जात नाही, तिथून लगेच आपल्याकडे पाठीमागे या चालू करते. मग त्यानंतर जरासं त्यांचा व्हिडिओ केला, ते मस्तपैकी खेळत होते दोघंजणं पण म्हटलं. आणि त्यात आज आनंद एवढा होता की पोरगी माझी आज फर्स्ट टाईम बसायला लागलेली. दिवसात तिनं खूप वेळा बसली, लय आनंद वाटला. म्हटलं आज जेवण करू नको, आज बाहेर जाऊन बाहेरचं जेवण आणतो म्हटलं, पार्सल घेऊन येतो म्हटलं, कारण माझ्या आज बाहेरची इच्छा झालेली खायची. समर्थ पण म्हटला पप्पा मला पण खायचं आहे, चल म्हटलं जाऊन घेऊन आलो म्हटलं लगेच. मग आपल्या मित्राचंच हॉटेल आहे भावानं इथं तांदवाडीमध्ये हायवेला फ्रेस आहे म्हणून, प्युअर व्हेज हॉटेल आहे भावानं, एकदा अवश्य भेट द्या. खिशाला पण चटके लागणार आहे आणि चवीला पण एक नंबर. विषय हार्ड आहे इथला. तुम्ही चव पण चांगले लागणार आणि पैसे एकदम कमी बजेटमध्ये तुम्ही जास्त जण जेवून जाऊ शकता, असं हॉटेल आहे. मस्ट विजिट भावांनो आपला. आणि ऑनर पण चांगले आहेत आणि स्टाफ पण एक नंबरचा आहे भावांनो. विषय हार्ड आहे इथला, तुम्ही जाऊन बघा, एक वेळ अवश्य भेट द्या आणि सांगा. तोपर्यंत दादासाहेब आमचं पाण्यात बसलेलं, ते दादाला म्हटलं अरे असं काय, तर नाही नाही मला बसायचंच आहे. त्याची तो जाऊन बसतोय. स्वामीने बघा माझं बारकं बाळ काकत बसले, मोठं बाळ तिथे हे करलाय. आणि आज्याला म्हणते मला पाळणा द्या. आजोबा पण लगेच पाळणा द्यायला लागले, तर रोट्या काढलेल्या लगेच. रोट्या मसुरा आणला होता आज भावानं, मसुरा लगेच म्हणायला खाण्याचे पहिले लाईक शेअर सबस्क्राईब करू. त्याच्यानंतर आमची मॅडम पण आमचं जेवण बघा असं असतं, हिला मांडीव घेतल्याशिवाय आम्हाला जेवायला नाही. भावांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.